लहान मुलगा आपल्या आईबाबासोबत बसला होता तेव्हा त्याने एक प्रश्न विचारला, बाबा बाबा जखम झाल्यावर हळद लावतात? बाबा, हो बेटा. मुलगा, मग लग्नात पण हळद लावतात? मग लग्न म्हणजे जखमच का? बाबांच्या डोळ्याला पाणी आलं. कविराज नवरा, अगं चहा ठेव. बायको, कालपासून सांगते साखर संपली आहे. कविराज, प्रिये, साखर तर तुझ्या ओठावरती आहे. बायको, ती झाली तुमच्यापुरती, पाहुणे येणार आहेत त्यांचं काय? झणझणीत उखाणा. म्हातारा म्हणतो म्हातारीला, तुझ्यावर प्रेम करता करता संपले माझे जीवन. आले म्हातारपण, पडले दातपण, तरी पण थेरडे तुझ्यासाठी काय पण. माकडाची मुलगी म्हणाली, पप्पा मला लग्न करायचं आहे. माकड म्हणाले, बाळा जरा धीर धर, तुझा नवरा मेसेज वाचतोय, वाचून हसला की लग्न पक्के समज. आत्ताच्या मुली क्रीम लावून गोऱ्या होतात आणि लग्नानंतर पोरगं काळं झालं की लगेच म्हणतात बापावरच गेले. एक मुलगा लग्नासाठी पुण्यात मुलगी पाहायला जातो. मुलगा, मला ना काटकसर करणारी मुलगी हवी आहे. मुलगी, मी साखरेच्या बिस्किटांवरची साखर काढून चहाला वापरते. बुटक्या पोरींचा पण लय भारी फायदा आहे. 25 वर्षाच्या झाल्या तरी पण घरी आलेले पाहुणे जाताना पैसे देऊन जातात. कुरकुरे खा बाळा.